प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा देव बाप्पाने तुमच्या परिवाराची आठवण केली आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा देव बाप आपल्या विचारातून वचनातून आपल्याशी बोलणार आहे. प्रभू कसं बोलन, काय बोलन, कशावरून बोलन हे सांगता येणार नाही, परंतु देवबाप आज वचनातून आपल्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे. म्हणून देवबापाला विचारातून आणि वचनातून बोलण्या अगोदर आपण प्रार्थनेच्या द्वारे देवबापाचा सन्मान करूया. प्रार्थना करूया. पवित्र 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 सैन्याधीश परमेश्वरा, खरोखर तू महान आहेस प्रभू. मान सन्मान गौरव मी सर्व तुला देतो. हे प्रभू, तू पगारे पास्टरांना सायंकाळच्या वेळेस पाठवलंस. त्यांच्या तोंडून आम्हाला सुंदर वचनं ऐकायला मिळतात आणि आज बी त्यांनी सुंदर वचन सांगावं हीच मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. हे प्रभू, आढाव परिवार, त्यांचे मुलं व सर्व कुटुंब सुखी व आनंदी राहो हीच मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. विशेष करून प्रभू, या आमच्या घरामध्ये जे काही माणसं आहेत त्यांना तू चांगली बुद्धी दे आणि त्यांना तू तुझ्या हातामध्ये घे हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो. म्हणून एक पित्या, आमेन. प्रियांनो, देव बाप्पाने बायबलमध्ये जे पण वचन ठेवलेत ना, त्या वचनाचा विचार किंवा त्या वचनाला कोणत्या प्रकारे पवित्र आत्म्यातून सांगायचं याची योजना माणसाच्या इच्छेवर प्रभू करत नाही. पवित्र आत्मा आपल्या इच्छेने आपला विचार आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगण्याची इच्छा करतो. विश्वासणाऱ्याला तो विचार आवडो अगर नाही आवडो, पवित्र आत्म्याला याचं काही फरक पडत नाही. जे प्रभूचे आहेत त्यांना प्रभूचा विचार, प्रभूचं वचन समजल्याशिवाय राहणार नाही. जे प्रभूचे नाहीत ना, ते अडखळले जातील, ते काही ना काही दोष काढतील, काही ना काही मार्गाने प्रभूच्या वचनाला कशाही प्रकारे डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतील. पवित्र आत्मा कोणाच्या डिस्टर्ब होण्याने डिस्टर्ब होत नाही. ज्याने अखिल जगाची सर्व गोष्टीची निर्मिती केली ना, त्याला कोणतंही कार्य करणं असंभव नाही. तो वचनातून पण आपल्या इच्छेनेच बोलतो. म्हणून वचनात पहिला शब्द दिलाय, संदेश हा मनुष्याच्या इच्छेने आलेला नाही. देव बाप्पाच्या आत्म्याला मनुष्याच्या इच्छेचा संदेश पसंत नाही. देवाचा आत्मा कधीच मनुष्याच्या इच्छेचा संदेश पसंत करत नाही. आणि जेव्हा पवित्र आत्मा मनुष्याच्या इच्छेचा संदेश पसंत करत नाही ना, त्या संदेशाला बुद्धीचा संदेश हे पौलानं म्हटलेलं आहे. बघा, पौलाने आपल्या पत्रात लिहिताना म्हटलं, मी बुद्धीचा संदेश सांगन, मी आत्मेचा सांगन. प्रियांनो, कधी कधी बुद्धीचा संदेश सांगणं पण आवश्यकतेचं ठरतं. कारण काही असे असतात विश्वासणारे की त्यांना बुद्धीच्या माध्यमातूनच आत्म्याकडे येण्याची प्रेरणा होते. ज्यांना बुद्धीची भाषा चांगली समजली ना, मग त्यांना आत्म्याची भाषा समजायला उशीर लागत नाही, वेळही लागत नाही. जर अशी प्रक्रिया देवाच्या आत्म्याला करायची नसती तर मग वचनामध्ये फक्त आत्म्याच्या संदेशाचं उच्चारण या पवित्र शास्त्रात केलं असतं. परंतु पवित्र शास्त्र बुद्धीच्या संदेशाला पण मान्यता देतं
आणि आत्म्याच्या संदेशाला मान्यता देतो. पण आत्म्याचा संदेश हा नेहमी देवाच्या मनात काय आहे, देव बाप काय योजना करत आहे, देव बाप्पाला आपल्या मनुष्याला कसं आत्मिक वाढवायचंय, बलवान करायचंय, या गोष्टीवर आत्मिक संदेश जास्त अवलंबून असतो. बुद्धीचा संदेश फक्त शारीरिक वस्तूला दर्शवितो. तुम्हाला घर भेटन, गाडी भेटन, तुम्हाला चांगले कपडे मिळतील, चांगलं राहायला मिळेल, वगैरे वगैरे जे काय असेल जगातलं सौंदर्याचं, त्या सगळ्या गोष्टी बुद्धीच्या संदेशामध्ये असतात. आत्मेच्या संदेशामध्ये या गोष्टी नसतात. म्हणून आम्ही बायबलमध्ये शुभवर्तमानामध्ये पाहतो की एका व्यक्तीला एका साली पुष्कळ पीक त्याच्या जमिनीत आलं आणि इतकं पीक त्याला झालं. त्याने जेव्हा पाहिलं की अरे माझे तर कोठार भरून जातील तरी हे धान्य माझं संपणार नाही. मग त्याने ते कोठार पाडले आणि नवीन कोठार बांधले आणि मग त्या कोठारामध्ये सर्व धान्य साचवल्यावर तो आपल्या जीवाला म्हणला, हे जीवा खा पी मस्त आराम कर, कारण तुला पुष्कळ वर्ष धान्य जाईल इतकं धान्य झालेलं आहे. पण त्याच रात्री देवाचा आवाज त्याच्यापर्यंत येतो, अरे आज जर तुझा प्राण काढून घेतला तर हे जे काय तू कोठारात धान्य साठवलं हे कोणाचं? म्हणून प्रियांनो, जो सेवेसाठी आपला प्राण गमवील तो आपल्या प्राणाला वाचवील. जो आपल्या जीवाला जपण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जीवाला गमवील, असं त्या दाखल्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अंतिम समयामध्ये प्रियांनो, आम्हाला झीज खाण्याची, झळ खाण्याची गरज आहे. मोज मजा पुष्कळ केल्या आम्ही प्रभूच्या नावात राहून, आता जरा झळ खायला सुरुवात केली पाहिजे. झळा कशा असतात ना, त्या प्रत्यक्षात झळात गेल्यावरच कळतात. आणि जे झळा खात आलेले आहेत, ज्यांना वाटत आहे आणि प्रभूला पण ते दिसत आहे की यांनी खरोखर झळा खाल्ल्यात, त्यांना झळेतून बाहेर निघण्याचा हा अंतिम समय आहे. शेवटच्या घटकेला थोडा का होईना आनंद त्यांच्यासाठी प्रभू ठेवणार आहे. कारण जे झळच खात आलेत त्यांना जर काही फळच दिसलं नाही तर वरती त्यांचा आत्मा प्रभूला असं नको म्हणायला, प्रभू पृथ्वीवर तर मी नुसता झाडाच खात होतो, मला फळ कधी बघायलाच भेटलं नाही. मी तर मनामध्ये फार फळाची आशा धरून होतो की ज्या देवाची मी सेवा करतो त्या देवामध्ये मी राहून इतक्या झळा सहन केल्यात. देवबाप मला थोडस तरी त्या झळेचा आनंद माझ्या जीवनामध्ये पाहायची मला संधी देईल. पण जर एखाद्याला या गोष्टी विनाच वर त्याचं जाणं झालं ना, त्याचा आत्मा जरूर प्रभूला विचारेल प्रियांनो. म्हणून मागील संदेशात मी सांगितलं होतं की मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे देवाने नेमून ठेवलंय. प्रियांनो, कोणताही मनुष्य, कोणताही सेवक सुखापासून दुःखापासून स्वतःला वंचित करू शकत नाही. पण आजच्या समयामध्ये सेवक हे प्रभूचा श्वास आहे. सेवक आहे तर तुम्हाला संदेश आहे प्रियांनो. आज निरनिराळे नावं देण्यात आलेत, रेव्हरंडन, बिशपन, आणखी काय काय नावं असतील मला माहिती नाही. पण देवाने बायबलमध्ये पाळक हा शब्द ठेवलेला आहे. आम्ही नेहमी देवाच्या आत्म्याने आमच्या गौरवासाठी काय ठेवलं ना याचा आदर आम्ही केला पाहिजे. आम्ही स्वतःला कोणतंही नाव दिलं ना प्रियांनो
ते फक्त जगातल्या लोकांपुरतं आहे. प्रभूच्या दरबारात फक्त पाळक या शब्दानेच देवबाप आमची वरती ओळख करणार आहे. देवबाप हे नाही म्हणणार जगामध्ये तू काय नावाने चालला होता, तुला कोणतं नाव मिळालं होतं. आम्हाला देवाकडून काय नाव मिळालं ना, हे जास्त महत्वाचं आहे. आणि देवबाप्पाने इथेच करजपत्र 4था अध्याय 11व्या वचनात पाळक या शब्दातला, सुवार्तिक या शब्दाला आणि शिक्षक या पदाला सन्मानित केलेला आहे. त्याच्या अगोदर प्रेषित आणि संदेष्टे हे प्रभूमध्ये आज 20वा पावलेले आहेत. त्यांची सेवा पवित्र आत्मेने थांबवली आहे. परंतु या भूतलावर आजही 3 प्रकारची सेवा देवाचा आत्मा आपल्या इच्छेने करून घेत आहे. प्रियानो, देवाच्या आत्म्याने जर असलं ना, तर ती सेवा बरोबर ओळखता येते, ती सेवा व्यवस्थित चालती पण, आणि त्या सेवेतून आशीर्वाद पण मिळतो. आणि आशीर्वाद कशाचा असतो जरा बघूया आपण तेच वचन. आशीर्वाद कशात असतो काढूया आपण. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 2रा अध्याय 47वं वचन बघा. इथं असं लिहिलंय, सर्व लोक त्यास प्रसन्न असत आणि तारण प्राप्ती झालेल्या इस्मांची प्रभू प्रतिदिवशी त्यांच्यात भर घालीत असे. इथं मुख्यत्वे करून एका शब्दाला प्रभूने जास्त गौरविलेलं आहे. कोणत्या शब्दाला प्रभूने गौरविलेले आहे? तारण प्राप्ती झालेल्या इस्मांची प्रभू प्रतिदिवशी त्यांच्यात भर घालीत असे. म्हणजे देव बाप्पाच्या आत्म्याला हे या वचनातून आपल्याला कळवायचं आहे की देवाचा आत्मा रोज आणि रोज 12 शिष्यांच्या द्वारे एका तरी विश्वासणाऱ्यांची मंडळीमध्ये भर घालण्यासाठी वाढ करीत होता. हे झालं भूतकाळातलं वाक्य. शिष्यांची सेवा होऊन गेलेली आहे. आता आम्ही वर्तमान काळामध्ये सध्या आम्ही आहोत. आता हेच वचन त्या काळात जर शिष्यांसाठी लागू होतं, तर हेच वचन याही समयात आमच्यासाठी पण लागू आहे. हे वचन फक्त शिष्यांच्या काळापुरतं नव्हतं. हे वचन आजच्या समयातल्या जे कुणी प्रभूची सेवा करण्याची आशा धरतात, देवाचं नाव उंच करण्याची इच्छा मनामध्ये ठेवतात, त्यांच्या प्रती पवित्र आत्मा आजही सेवा करून घेण्याची इच्छा ठेवतो. मग ते सिस्टर असो, ब्रदर असो, सेवक असो, देवाचा आत्मा भेदभाव करत नाही. देवाचा आत्मा एवढंच समजतो की हे जे काही करण्याची इच्छा करत आहे त्यामध्ये फक्त माझं नाव उंच होणं आहे. म्हणून देव बाप्पाने सर्वांना सेवा करण्याची परवानगी दिलेली आहे. प्रियांनो, सेवा करण्याची परवानगी सर्वप्रथम आम्हाला वरून असणं गरजेचं आहे. म्हणून मागील दिवसामध्ये मी 2 वचनं त्याविषयी दाखवले होते. आज आपण ते वचनं काढणार नाही आणि वाचणार नाही, पण त्याचे रेफरन्स मात्र मी तुम्हाला सांगन. योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय 27वं वचन आणि याकोबाचं पत्र 1ला अध्याय 17वं वचन, या 2 वचनांमध्ये सांगितलेलं आहे की वरून आम्हाला दिल्याशिवाय काही मिळू शकत नाही. ज्यांना प्रभूचं नाव उंच करण्याची इच्छा आहे ना,
जे प्रार्थना करतात त्यांनी फक्त वरून मला मिळेल याची आशा धरली पाहिजे. प्रियांनो, आम्हाला खालीहून काहीच मिळणार नाही, कारण आम्ही खालचे लोक नाहीत, आम्ही वरचे लोक आहोत. जायचं नाही हे जग सोडून? जायचंय का नाही? आज तुम्ही आलिशान बंगल्यात राहणारे असा अथवा झोपडीत राहणारे असा, तुम्हाला जायचंय ना प्रभू आल्यावर? म्हणता येईल का नाही माझं आलिशान घर आहे, मला माझं आलिशान घर सोडून जायची इच्छा नाही होत प्रभू, मला याच घरामध्ये राहायला फार आवडेल. तू आलास ना, ज्यांना घेऊन जायचं त्यांना घेऊन जा, मी इथंच राहायची आशा करतो. आहे का कोणाच्या मनामध्ये आज अशी इच्छा? कोणी केली का देव बाप्पाकडे अशी प्रार्थना की माझं आलिशान घर आहे, मला हे घर सोडून जायचं नाही, मला इथंच राहायचंय? यानो, प्रभू आल्यावर तुम्ही किती आलिशान घरात राहणारे असा, तुमच्याजवळ किती आलिशान गाड्या असू द्या, सगळं टाकून देतात आणि प्रभूकडे लक्ष देतात आणि त्या दूतांकडे पाहताल की केव्हा दूत मला आपल्या बरोबर घेऊन जाण्याची तयारी करील. यांनो, प्रभूंनी पण त्या दूतांना हा आदेश देण्याप्रत तुमच्यासाठी तयार व्हावं की यांना घे. प्रियांनो, दूतांना जो आदेश प्रभू देणार आहे, दूत त्या आदेशाच्या बाहेर कोणालाच आपल्या बरोबर घेणार नाही. दूत आपल्या मनाने कोणत्याही विश्वासणाऱ्यांना उचलणार नाही. जर दूतांच्या द्वारे विश्वासणारे उचलले जाणार असते तर प्रभूला यायची गरजच नव्हती. प्रभू स्वर्गातच थांबला असता. तो दूतांना म्हणला असता, जा तुम्हाला येथेचे वाटेल त्या विश्वासणाऱ्यांना स्वर्गात घेऊन या. परंतु प्रभू आपल्या इच्छेने, ज्यांनी प्रभूसाठी काहीतरी या पृथ्वीवर केलंय, तुमची वजाबाकी आणि बेरीज यांच्यावर तुमचं उचललं जाणं अवलंबून आहे. तुमच्या जीवनामध्ये बेरीज किती आहे, वजाबाकी किती आहे, यावर तुमचं उचलण्याची प्रक्रिया अवलंबून आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये, प्रभूच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, तुम्ही प्रभूसाठी किती सेवा केली, कार्य केलं आणि जगाच्या सेवेसाठी, जगातल्या गोष्टीसाठी किती वेळ दिला, या दोघांचं मोजमाप केलं जाणार आहे. की यांनी अधिक वेळ जगासाठी दिलाय का अधिक वेळ माझ्यासाठी दिलाय? प्रियांनो, प्रभू उचलण्याच्या प्रक्रियेमध्ये भेदभाव करणार नाही. आणि त्याच्यामध्ये आणखी एका गोष्टीचा देवबाप समावेश करणार आहे, त्याची आठवण करणार आहे. कोणत्या गोष्टीची? ज्यांनी दशमांश दिलाय, ज्यांनी आलेल्या सिस्टरांना, ब्रदरांना, सेवकांना जे काही दान संतोषाने दिलंय, याची देखील त्या समयामध्ये आठवण केली जाणार आहे. प्रियांनो, दान देणं साधं समजू नका. काही विश्वासणाऱ्यांना काय नाही, सेवक ना फक्त दानासाठी येतात हो, यांचं सेवा करणं नाव आहे, पण यांचा मेन उद्देश ना दान घेणं. त्यांनो, जो आत्म्याने खरेपणाने येतो ना, तो कधी दानाच्या अपेक्षेने येत नाही. त्याच्याजवळ देवाचा शब्द असतो, देवाच्या आत्म्यातून आलेला निरोप सेवकाच्या मुखातून सांगण्याची सेवकाला तो प्रेरणा देतो. म्हणून सेवक आपल्याकडे प्रार्थनेला येतो. आणि मी माझ्या सेवा क्षेत्रामध्ये कधीच कोणाला फोन करून जात नाही. गरीब असो, श्रीमंत असो, कसलाही विश्वासणारा असो, देवाच्या आत्म्याने मला दाखवलं ना, बाळा तुला तिथं जायचंय, तिथपर्यंतचा प्रवास माझा देव माझ्यासाठी व्यवस्थित करतो. आणि तिथं गेल्यावर प्रभूच्या आत्म्याच्या इच्छेप्रमाणे तिथं सेवा झाल्याशिवाय राहत नाही. आणि या गोष्टीचा मला प्रत्येक वेळेला अनुभव येत आहे, म्हणून मी आज सेवेमध्ये आहे.
प्रियांनो, देवाची सहाय्यता, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन जर माझ्या बरोबर नसतं ना, कोणाला कोणाच्या इथं जाऊन देवाचं वचन सांगायची इच्छा होणार नाही बरं का. आजच्या या घडीला किती सेवकगण घरोघरी जाऊन प्रार्थना करत आहेत, किती जण करत आहेत, किती जणांना वाटतंय की मी आज जावा. कमीत कमी आपल्या विश्वासणाऱ्यांच्या इथं तरी सेवकाने प्रार्थनेला जाणं गरजेचं आहे. दुसऱ्यांकडे नका जाऊ तुम्ही. देव बाप्पाने तुम्हाला जे विश्वासणारे दिलेत त्यांच्या इथं तर तुम्ही प्रार्थनेला जाऊ शकता. त्यांना तर आत्मिकरित्या अधिक बलवान करू शकता. आत्मिक भोजन देऊन त्यांच्या आत्म्याची वाढ तर करू शकता ना. ज्याला पण देव बाप्पाने जी पण सेवा दिली ना, ती घरात बसण्यासाठी सेवा दिलेली नाही. रोज सेवेला जातोय मी, रोज जातो. माझा देवबाप मला रोज घेऊन जातो कुठं ना कुठं. हा, कधी मी जर आजारी पडलो तर त्यावेळेस मला सेवेला जाता येत नाही. प्रभूला कळतं माझा दास आजारी आहे. पण जेव्हा मी ठणठणीत असतो ना, माझा देवबाप मला सांगितल्याशिवाय राहत नाही. कारण माझा एकच उद्देश आणि आशय मी ठेवलाय, देव बाप्पा तुझे लोक तुझ्या राज्यात आले पाहिजे, तुझे लोक आत्म्याने भरलेले मला दिसले पाहिजे. प्रियांनो, जो देवाचा मनोगत पूर्ण करण्याची इच्छा ठेवील ना, तो कधी बायबलला दोष पात्र नजरेने पाहणार नाही. देवाच्या आत्म्याने बायबलला दोष पात्र नजरेने पाहण्याची इच्छा ठेवलेली नाही. देवाच्या आत्म्याने कुठंच सांगितलेलं नाही की माझ्या वचनाला तुम्ही दोष लावणारे असा, माझ्या वचनाच्या विरोधात तुम्ही काही बोलणारे असा, काही कुरकुर करणारे असा, काही अपशब्द उच्चारणारे असा कुठंच लिहिलं नाही. अख्खं बायबल मी वाचलंय ध्यान देऊन, पण मला कुठंच असा शब्द मी वाचला नाही आत्म्याचा प्रेरणेचा की आत्म्याचा प्रेरणेने असा आत्मा म्हटलाय की माझ्या एखाद्या वचनाला तुम्ही दोष जरूर लावा. कुठंच मी बायबलमध्ये वाचलं नाही आतापर्यंत. 2 वेळेस मी ध्यान देऊन बायबल पूर्ण वाचले प्रियांनो, पण दोन्ही वेळेस मला कुठंच वाचायला मिळालं नाही की बायबलच्या एखाद्या वचनाला तुम्ही मनसोक्तरित्या त्याची निंदा करा, असा शब्द मी वाचला नाही. मग आज बायबलची निंदा एका वचनाची काही सेवकांच्या मुखातून, काही विश्वासणाऱ्यांच्या मुखातून चालली. कितपत योग्य चालली हो? म्हणता येईल योग्य चालली? आज सगळं म्हणतात प्रभू आला की मी चाललो. चांगली गोष्ट आहे, प्रभू आल्यावर जास तुम्ही प्रभू बरोबर, कारण तुम्ही विश्वास ठेवलाय ना, तो तुमचा हक्क आहे प्रभू बरोबर जाण्याचा. पण स्वच्छ अंतःकरणाने, स्वच्छ मनाने, स्वच्छ इराद्याने तुम्ही प्रभूच्या नावामध्ये आपलं जीवन व्यतीत केलंय का? प्रभू कुठं तुम्हाला दोष लावणार नाही, प्रभू तुमच्या विषयी मनात शंका आणणार नाही, असं जीवन तुम्ही प्रभूमध्ये राहून जगले का? यानो आज 12 शिष्यांचं नाव फार जण उच्चारतात आपल्या संदेशामध्ये. चांगली गोष्ट आहे, शिष्यांच्या नावाचं उच्चारण करणं एकदम चांगलं आहे. पण 12 शिष्यानं कोणत्याच वचनाला दोष लावित नव्हते. एकाही शब्दाला 12 शिष्यांनी दोष लावला नाही. आणि शिष्यांच्या सेवा क्षेत्रामध्ये कुठंच वाचण्यात येत नाही की शिष्यांनी या शब्दाला दोष लावलाय आणि प्रभूची सेवा ते करत चालली. प्रियांनो, शिष्यांच्या शब्दामध्ये काय होतं माहिती का? जरा वचनातून बघू आपण. प्रेषितांची कृत्य 4था अध्याय 31 वचन आपण वाचू. एकच वचन वाचू. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते
ती कंपित झाली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. बघा, फक्त प्रार्थना करायचे. 30व्या वचनामध्ये दिलंय की ते फक्त देवाची इच्छा, देव बाप्पा तू वचनातून तुझ्या इच्छेप्रमाणे बोल, आमच्या मुखातून तू आपलं वचन या ऐकणाऱ्यांना आशीर्वादाचं कर, अशा अनुषंगाची ते देव बाप्पाकडे मागणी करायचे. प्रार्थना 31व्या वचनात शब्द आलाय आणि देवबाप त्यांची प्रार्थना तर ऐकायचाच, पण त्यांच्या प्रार्थनेचं प्रमाण दाखवायचं. ही भूमी कंपित व्हायची, या भूमीला प्रभू हलवायचा. भूमिकंप झाल्यासारखं त्यांच्या प्रार्थनेने व्हायचं आणि शिष्यांना दिलासा यायचा. देव बाप्पाने आमचा शब्द ऐकलाय, आता आम्ही धैर्याने वचन जरूर बोलू. आणि पुढच्या भागात सांगितलंय ते धैर्याने देवाचे वचन बोलू लागले. बघा, ही सेवा 12 शिष्यांनी केली. 12 शिष्यांनी वचनाला दोष लावण्याची सेवा केली नाही. आज काय सेवा चालली प्रभूच्या नावामध्ये राहून? कशा प्रकारची सेवा चालली? कोणत्या सेवेने आज आम्ही प्रभूला उंच करत आहोत, याची तपासणी आपण प्रभू येण्या अगोदर करणं गरजेचं आहे. काय मी वचनाला दोष लावित आहे का? तर त्याने स्वतःलाच विचारावं, मी वचनाला दोष का लावतोय? मला वचनाला दोष लावायचा अधिकार आहे का? मी वचनाच्या विरोधात चालावं याची मान्यता देव मला देतो का? या गोष्टीचा विचार प्रभू येण्या अगोदर हर विश्वासणाऱ्याने, हर सेवकाने करणं गरजेचं आहे. जे वचनाला दोष लावतात त्यांच्यासाठी हे शब्द देव बाप बोलत आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, पवित्र आत्मा कोणाला घाबरत नाही. कोणाला घाबरत नाही. एवढे यरुशलेम मध्ये या 12 शिष्यांना शास्त्री, सदुकी, परुषी आणि याजक लोक सेवेसाठी आडकाव करायचे, मज्जाव करायचे, धमके द्यायचे, त्यांना फटके मारायचे, त्यांच्या विरुद्ध निरनिराळे षडयंत्र रचायचे हे 4 पंथीय लोक. पण पेत्र म्हणायचा, आम्ही माणसाचं गौरव करावं का देवाचं गौरव करावं, याचं उत्तर आम्हाला तुम्ही द्या. आणि एकालाही, या 4 पंथीय पैकी एकाला पण पेत्राच्या एवढ्या सिंपल प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं. जो पवित्र आत्मेने भरलेला असतो ना, त्याच्याजवळ पवित्र आत्मेचे शब्द असतात, त्याच्याजवळ बुद्धीचे शब्द नसतात. बुद्धीचा शब्द आणि पवित्र आत्म्याचा शब्द याच्यामध्ये अंतर आहे. म्हणून प्रियांनो, येणाऱ्या दिवसामध्ये अशी पण काही घटना होणार आहे, किंबहुना होत आहे, की काही जणांची सेवा काही जणांना या समयामध्ये नापसंतीच्या मार्गाकडे चाललेली आहे, असे उद्गार तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. प्रियांनो, बायबलमध्ये सांगितलंय, जो आत्म्याने आणि खरेपणाने सरळ सेवा करतो ना, त्याची निंदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याची निंदा होते त्याला देव बाप्पांनी धन्य म्हटलंय. निंदा का होती? कारण एखाद्याला ते पटत नाही, त्याच्या मनासारखं बोललं जात नाही, मनासारखं काही गोष्टी होत नाही, म्हणून त्यांना वाटतं हे काय बरोबर नाही, हे काय बरोबर करत नाही. प्रियांनो, पवित्र आत्मा आम्हाला जसं चालवेल, जसं पवित्र आत्मा आम्हाला शिकवेल, आम्ही पवित्र आत्म्याचं ऐकणारे असलं पाहिजे. 12 शिष्य अनपढ निरक्षर होते, धैर्याने वचन देत होते. कुठून देत होते? संदेश तयार करत होते. ते ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते काय संदेश तयार करणार आहेत? आजचे तर ब्रदर सिस्टर, पाळक, पहिला संदेश वहीमध्ये न तर कागदावर, पहिला संदेश मग तो बायबलमध्ये ठेवून किंवा वहीत बघून सांगितला जातोय. काही दिवसापासून देवाचा आत्मा आपल्या इच्छेने माझ्या मुखातून बोलायला लागलाय.
का बोलायला लागलाय त्याचं कारण पण मागच्या संदेशात सांगितलंय पवित्र आत्म्याने. आजही पवित्र आत्मा पुन्हा रिपीट मध्ये सांगत आहे की सेवकाने जर संदेश तयार केला तर प्रभूच्या आत्म्याला सेवकाने ज्या प्रकारे वचन घेतलंय त्या वचनाला अनुषंगूनच विचारातून आणि सहाय्यक वचनाच्या माध्यमातून विश्वासणाऱ्यांशी बोलावं लागतं. पण जर सेवकाने संदेश तयार केला नाही तर पवित्र आत्मा कोणत्याही रस्त्याने जातो, कोणत्याही रस्त्याने येतो, कशाही प्रकारे बोलण्याची तो प्रक्रिया व्यक्त करतो. त्याला बंधन नसतो. तो ज्या पण वाटेने चलल त्या वाटेवर चालत असताना त्यातून बोलण्यासाठी विश्वासणाऱ्याला समजण्यासाठी वचन पण आहेत त्याच्याजवळ आणि विचार पण आहे. असं नाही पवित्र आत्मा एकाने वाटेने गेला बस त्याला दुसऱ्या वाटेने जायची बंदी आहे, दुसऱ्या वाटेकडे गेला की त्याला गोंधळून जाईन. जसा सेवक एखाद्या ठिकाणी गोंधळतो, काही सेवक गोंधळतात बरं का कधी कधी संदेश सांगताना. काही जणांचं कळतं पण काही जणांचं कळत नाही. पण जो आत्म्याने खरेपणाने संदेश ऐकणारा असतो ना त्याला बरोबर पवित्र आत्मा दाखवून देतो की यांची संदेश सांगताना छलबिछल झालेली आहे. प्रियांनो, पवित्र आत्म्याजवळ छलबिछल नावाचा शब्द नाही. पवित्र आत्मा धैर्याने बोलणारा आहे. पवित्र आत्मा जर छलबिछलीमध्ये गेला तर पवित्र आत्म्याचं अस्तित्व काय मग? ज्याने शब्दाने आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे जे काय आहे ते निर्माण केलं, जो आत्मा समुद्रावर तळमळत होता तो आत्मा सर्व काही करू शकतो. प्रियांनो, आम्ही नेहमी देवाच्या भयामध्ये राहणं हे महत्वाचं आहे. आज देवाचं भय केव्हापासून कमी झालंय माहिती का? देवाचं भय केव्हापासून कमी झालंय? 2025 पासून देवाचं भय काही जणांच्या मनातून, विश्वासणाऱ्यांच्या मनातून, देवाच्या सेवकांच्या मनातून कमी झालं. म्हणून वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया 2025 पासून आली. 2025 नाही बरं का. आता तुम्हाला वाटल अरे सेवक म्हणून राहिले 2025. 2025 जसं 2025 लागलं प्रियांनो तेव्हापासून एका व्यक्तीच्या द्वारे, मग तो सेवक होता का विश्वासणारा होता हे देवाचा आत्मा मला सुचवित नाही, म्हणून मी पण ते वाक्य बोलत नाही. पण जो कुणी असेल, सेवक असेल किंवा विश्वासणारा असेल, त्याने प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला दोष लावण्याची जी प्रक्रिया सुरू केली, ऐकणाऱ्यांना ते फार चांगलं वाटलं, मनोहर वाटलं. आणि मग त्या शब्दाला अनेक जणांनी मान्यता देत 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 जगाच्या कान्या कोपऱ्यापर्यंत या वचनाची निंदा पोहोचली गेली. पण 2024 पर्यंत वचनाप्रमाणे सेवा चाललेली होती असं इतिहासामध्ये आहे. प्रियांनो, इतिहासामध्ये ज्या घटना दिलेल्या आहेत ना त्या सत्य घटना आहेत. वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया 2021 पासून सुरू झाली नाही. 2025 पासून वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चालली. ते आज 2025 चाललंय तरी त्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया थांबलेली नाही. आमच्यासाठी तारणार आला आहे ना, हे ना, मानता ना तुम्ही? आमच्यासाठी तारणार आला. गवानीत बाळ जन्मला, बेथलेम शहरामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये आमच्यासाठी तारणारा जन्मला. आणि हा तारणारा तिथं जन्मणार आहे.
याची सुवार्ता मारियाला, प्रथम सुवार्ता मेंढपाळांना आणि मग मारियाला कळवण्यात आली की तू गर्भवती होऊन ज्या बालकास जन्म देशील त्याचं नाव तू येशू ठेव. मग मारियाने प्रश्न केले गॅब्रिएल देवदूताला, तो भाग वेगळा आहे. पण जो दूत सुवार्ता सांगायला आला होता मेंढपाळाकड, मारियाकड, त्या देवदूताने अशी सुवार्ता सांगितली होती का की माझ्या वचनाला दोष लावा? प्रियांनो, दोष लावणं बंद झालं पाहिजे. देवाच्या वचनाला दोष लावण्याचा आम्हाला अधिकारच नाहीये. कोणत्याही अँगलमध्ये स्वतःला तपासा तुम्ही की पवित्र आत्म्याच्या वचनाला बुद्धीने दोष लावणं योग्य आहे का? कोणत्या अँगलमध्ये प्रभूच्या सानिध्यात बसन प्रभूला म्हणा, देव बाप्पा मला तुझ्या वचनाला, एका वचनाला मी दोष लावित आहे, मला अधिकार आहे का? जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा असेल, तो आत्मा जर तुमच्या बरोबर बोलणार असेल, तो आत्मा म्हणेल तुला मुळीच अधिकार नाही. पण तो आपल्या बळाने, आपल्या शक्तीने ना विनाकारण माझ्या वचनाला काही पण दोष लावित आहेस. स्वतः तर दोषी होतोच, पण दुसऱ्यांना पण दोषी करत आहे. जे भोळे बाबडे, ज्यांना या वचनाविषयी काय माहिती नाही, त्यांना पण तू सांगत आहे या वचनाला दोष लावित जा. आणि या वचनाची सेवा करणारा बाळक आलं ना, त्याचा आदर करू नका. प्रियांनो, चाललंय का नाही? आज म्हणता येईल का नाही चाललं? पण धन्य ते प्रियजन आहेत जे या अंतिम समयामध्ये प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाची सुवार्ता ऐकत आहे. प्रियांनो, फार धन्य आहात तुम्ही. इथं तुम्हाला काही पण नाव, कुणी पण काही नाव देऊ द्या, काय फरक नाही पडत. ते म्हणतात ना, मराठीमध्ये एक म्हण आहे, कावळ्याच्या श्रापाने गुरं मरत नाही का माणसं मरत नाही, म्हणतात ना, काहीतरी म्हण आहे बाबा. ती माझ्या काही एवढी ध्यानात नाही, पण कावळ्याच्या श्रापाने गुरं मरत नाही, मनुष्य मरत नाही. प्रियांनो, पृथ्वीवर जर तुम्ही वचनाचा आदर सन्मान करताना, तुमच्यासारखे आशीर्वादित या भूतलावर कुणी नाही. कारण स्वर्गाचा देव तुमच्या नावापुढं जीवनाच्या पुस्तकात लिहित आहे, यांनी वचनाला दोष लावण्याचं बंद केलंय. प्रियांनो, ही साधी गोष्ट नाही. न तर कधी विश्वासणाऱ्यांना वाटतं काय नाही होते, पास्टर येतात ना, मग त्यांच्या सांगण्यामुळं आम्हाला करावं लागतं, पण ते गेल्यावर आम्ही आमच्या मनमानीचं येईल. कधी दुटप्पी जगू नका प्रियांनो. जो मार्ग प्रभूला आवडतो ना, त्याच मार्गाने चला. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. छळ होईल, निंदा होईल, अपमान होईल, क्लेश होतील तुम्हाला जगात, हे प्रभूने सांगून ठेवलंय. आणि प्रियांनो, जे वचनाला दोष लावणारे आहेत ना, त्यांच्याकडून तर प्रेषित 2:38 वचन सेवा करणारे किंवा विश्वास ठेवणारे यांचा छळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याचा साक्षीदार पुरावा मी स्वतः आहे. फार माझा छळ झाला प्रियांनो. इतका छळ झाला ना, तर मी वैतागलो. आणि 1-2 वेळेस प्रभूला म्हणलं, प्रभू तू असंच जर माझ्याबरोबर छळातून माझ्याबरोबर राहिलं, काय या वचनाची सेवा माझ्याकडून होणार आहे? आणि किती लोक तुझ्या राज्यात आणणे, मी तुझा लहानसा सेवक बनणार आहे. माझ्या हर ठिकाणी निंदा, छळ, अपमान. कुणी तर मला दारातही उभं करत नाही, लांबूनच म्हणतात पुढच्या दारी जा, आमच्याकडे वळू पण नका. इथपर्यंतचे मी शब्द ऐकलेत. अशी सेवा माझ्याकडून करून घेणार आहे. 12 शिष्यांनी तर धैर्याने संदेश देत होते. ज्या पण ठिकाणी जायचे, तू प्रेषितांची कृत्य 17 अध्याय 6 वचनात प्रेषितांसाठी म्हटलेलं आहे, पहा ज्यांनी जगाची उलटा पालट केली ते येथेही आले आहे. त्यांना हे नाव होतं, 12 प्रेषितांना हे नाव तू दिलं होतं, मला काय नाव आहे?
मी आज तुझीच सेवा करत आहे, मला काय नाव आहे? मला लोकांची निंदा ऐकणं, छळ बर्दाश्त करणं, एकमेकाचे वाईट शब्द ऐकणं, इशाऱ्याने पुढच्या दारी जा हे शब्द ऐकण्यासाठी मी तुझी सेवा करण्यासाठी आलोय? प्रियानो, मी पण माझ्या जिवंत देवाला एकांती बोलायचो, एकांती प्रार्थनेत देव बाप्पाला म्हणायचो, मी सेवा करतोय, काय मला सेवेचं प्रतिफळ मिळत आहे? 2 वर्ष माझा खूप छळ झाला प्रियानो, फक्त 2 वर्ष. प्रभूंनी 2च वर्ष माझा छळ होऊ दिला. जसं 3रं वर्ष लागलं तेव्हापासून देव बाप मला ठिकाणं देत गेला. जे ठिकाणं देत गेला त्याचे ठिकाणं देण्याचं कार्य आजही चाललंय. प्रियांनो, फार माझी सेवा देव बाप्पाने त्यानंतर वाढवायला सुरुवात केली. ज्यांनी पूर्णपणे मला नाकारलं ना, त्यांच्याकडं माझा प्रभू आजही गेला नाही. प्रभू म्हणलाच नाही, बाळा जा त्या घरी, माझं त्या घरी जाण्याची इच्छा आहे आणि तिथं मला आत्म्याने खरेपणाने त्या विश्वासानं सांगायचं. नाहीच नेलं माझ्या प्रभूने आणि मी पण माझ्या बुद्धीने तिथं पाऊल नाही ठेवलं. पण ज्यांच्याविषयी देवाने मला दाखवलं, बाळा त्या ठिकाणी तू जा, तिथं मी जरूर गेलो. काही जण पूर्णपणे वचनात आलेत, काही जण आजही संशयामध्ये आहेत. आम्ही जर हे केलं तर आमचे पास्टर काय म्हणतील, आमचे विश्वासणारे काय म्हणतील, या संभ्रमामध्ये आजही काही विश्वासणारे आहेत. पण अंतिम समयामध्ये देवाचा आत्मा प्रत्येकाला ठामपणे डिसिजन घेण्याची शक्ती देईल असा मी विश्वास धरतो. जे माणसाला असंभव आहे ते देवाला संभव आहे असं लिहिलंय ना वचनात. ते नुसतं बोलण्यासाठी नाही लिहिलं. ज्या गोष्टी खरोखर मनुष्याला वाटतात ना, अरे नाही राव, हे नाही होणं शक्य, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, सेवक काय म्हणन, त्यांना प्रभू म्हणतो बाजूला राहू दे. तुला माझ्या बरोबर संपर्कात राहायचं का त्यांच्या संपर्कात राहायचं? प्रियांनो, आम्हाला स्वर्गात कोण घेणार आहे? कोण घेणार आहे? प्रभू घेणार आहे ना. पेत्र दरवाजावर उभा आहे आत सोडण्यासाठी, पण आसनावर कोण बसलाय? प्रभू बसलाय. तिथं प्रभू म्हणन का पाळकानी परवानगी दिली का जा स्वर्गामध्ये? पाळक म्हणलं का जा स्वर्गामध्ये, तू स्वर्गात जाशील? कुठंच बायबलमध्ये लिहिलं नाही प्रियांनो की पाळकाच्या सांगण्याने विश्वासणारा स्वर्गात जाणार आहे. हा पाळकाला पृथ्वीवर मेंढरांना सांभाळण्याची जिम्मेदारी प्रभूने दिली आहे, जे योहान 10व्या अध्यायामध्ये आम्हाला थोडक्यामध्ये प्रभूने सांगितलं आहे की ज्यांना मेंढर आहे त्यांना मेंढर सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. प्रियांनो, सेवकाला प्रभू काही ना काही दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून जी 3 प्रकारची सेवा पवित्र आत्मा यापूर्वी बोललाय, सुवार्तिक, पाळक, शिक्षक, या माध्यमातून देवाचा आत्मा आजही या पृथ्वीवर आपली सेवा करून घेत आहे. आणि ज्यांच्या डोक्यावर अभिषेकाचा हात प्रभूने ठेवून आशीर्वाद देऊन त्यांना सेवेसाठी पाठवलंय, ते आज सेवा करत आहे. त्यांची शारीरिक परिस्थिती काही असू द्या, पण आत्मिकरित्या ते देवाची सेवा प्रभूच्या इच्छेप्रमाणे केल्याशिवाय राहत नाही. म्हणून वचनात सांगितलेलं आहे प्रगटीकरणामध्ये, जे मोठ्या संकटातून आणि छळातून प्रभूच्या राज्यात येतात ना, त्यांच्यासाठी पांढरे शुभ्र धागा प्रभूने रेडी ठेवलेला आहे. या प्रक्रियेमध्ये सर्वच येतील असं नाही. ज्यांना या प्रक्रियेतून जायचंय ते गेल्याशिवाय पण राहणार नाही. ज्याच्यावर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे त्याने स्वतःला प्रभूमध्ये समाधानी समजावं. म्हणून पहिले करंथीकराच्या 7व्या अध्यायाच्या 20व्या वचनात आणि 24व्या वचनात सांगितलंय, तुम्हाला प्रभूने ज्या स्थितीमध्ये पाचारण केलेलं आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही
संतोषाने स्थिर राहा. प्रियानो, देव बाप्पाजवळ विचार आहे तर देव बाप्पाजवळ या विचाराचा पुरावा वचनातून आहे. पण काही जणांना वाटतं सेवकालाच पाचारण आहे. जे ब्रदर सुवार्थ सांगतात, वचन सांगतात, त्यांनाच पाचारण आहे. ज्या सिस्टर घरोघरी प्रेयरला जातात त्यांनाच पाचारण आहे. मग विश्वास ठेवणाऱ्यांना कोणतं पाचारण नाही? देवबाप्पाने विश्वासणाऱ्यांना बिना पाचारणाचं ठेवलंय का? यानो, विश्वासणारे आहे, ब्रदर आहे, सिस्टर आहे, सेवक आहे सेवा करण्यासाठी. विश्वासणारेच नाही ऐकायला. कोणाला आम्ही सुवार्थ सांगणार, संदेश सांगणार. म्हणून प्रियांनो, तुम्ही अतिशय अनमोल पात्र आहात. पण देवाच्या आत्मेने तुमच्याविषयी तसा शब्द इथं लिहिलेला नाही. काही गोष्टी पवित्र आत्मेने गुप्त ठेवल्यात. कशासाठी? याचं बक्षीस तुम्हाला वरती भेटावं म्हणून ठेवल्यात गुप्त गोष्टी. देवबाप एखादी गोष्ट गुप्त ठेवतो ना, त्याच्या मागं कारण असतं. फक्त तुम्ही विश्वासाने, धैर्याने, नेटाने, प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टीच्या विरोधात चालणारे जे विश्वासणाऱ्या प्रभूला दिसतील त्यांना जीवनी मुकुट देवबाप दिल्याशिवाय राहणार नाही. जो मुकुट सेवकाला मिळणार आहे ना, तोच मुकुट विश्वासणाऱ्यांना मिळणार आहे. इथं मुकुटावर असं लिहिलं नाही हा सेवक आहे, याचा मुकुटावर मी सेवक नाव लिहिलंय. हा विश्वासणारा आहे, याच्या नावावर लिहिलंय हा विश्वासणारा आहे, याला विश्वासणारा म्हणून मुकुट देतो, सेवकाला सेवक म्हणून मुकुट देतो. असं बायबलच्या वचनात कुठंच लिहिलं नाही. बायबलच्या वचनात फक्त लिहिलंय मुकुट देण्यात येईल. आणि जरा बघूया आपण 2 वचनं बघू त्या संदर्भात मुकुटाविषयीचे. पहिलं बघूया, प्रगटीकरण 3 अध्याय 11 वचन वाचतो मी आपल्यासाठी. मी लवकर येतो, कुणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. आता 2रं वचन, प्रगटीकरणच 2 अध्याय 11 वचन. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची 10वं वचन, 10व्या वचनात तो शब्द आहे, तुला सोसावयाची जी संकटे आहेत त्याचे भय धरू नको. पहा, तुम्ही मोहात पडावे म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुम्ही 10 दिवस संकटात असाल. तुला मरावे लागले तरी विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुकुट देईन. तिथं म्हणलं का सेवकाला किंवा विश्वासणाऱ्या असा शब्द आहे का? जो कुणी प्रभूच्या नावाने दुःख सहन करील त्याला जीवनी मुकुट देण्याचं पवित्र आत्मेने कबूल केलंय. आवडणार नाही का तुम्हाला जीवनी मुकुट? हो. यानो, जीवनी मुकुट साधारण मुकुट नाही बरं का. हे ऐकायला फार सुंदर वाटत असेल तुम्हाला. हा साधा मुकुट नाहीये. हा मुकुट जसं मिळत नाही. लय प्रभूसाठी बर्दाश्त करावं लागतं, लय सहन करावं लागतं, लय झाडा खाव्या लागतात, लय तडपावं लागतं, लय झुरावं लागतं, लय जीवाची लाई होऊ द्याव्या लागती. तेव्हा हा मुकुट आपल्या नावावर प्रभू तयार करतो. हा उठून सुटून कुणाला मुकुट नाही मिळणार. इथं काय 10व्या वचनात सांगितलंय, तुला मरावे लागले तरी विश्वासू राहा. आज आम्हाला बेडा वागता कुणी शब्द बोलला आम्ही ऐकून घेतो का? आहे का आमच्यात हिंमत बेडा वाकडा शब्द ऐकून घेण्याची? लगेच प्रत्युत्तर, का रे बाबा मला शब्द असा बोलणार तू कोण? तुझं काय बिघडवलंय मी? तू मला हे शब्द का बोलला? तुझा काय अधिकार आहे मला हे शब्द बोलण्याचा? इथून तर आमची सुरुवात आहे. वचन सांगते तुला मारावे लागले तरी विश्वासू राहा. म्हणून पाऊल म्हणला होता, जगणे हे ख्रिस्त मला
मरणे हा लाभ. पाऊल आपल्या सेवेमध्ये उद्धटतेने कोणालाच नाही बोलला बरं का. कुठंच पाऊलाविषयी लिहिलं नाही. इतका क्रूर शाऊल होता ना, पण दिमिश्काच्या वाटेवर पवित्र आत्मेने त्याला इतकं निर्मळ आणि इतकं शुद्ध आत्मेने धुवून काढलं ना, ते त्याने शारीरिक जीवनामध्ये प्रभूमध्ये व्यतीत करून दाखवलं. बायबलमध्ये पाऊलासारखं दुःख कुणीच सहन केलं नाही. येशू ख्रिस्ताने 39 फटके फक्त एकदा खाल्ले, ती एकदा. बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने आमच्या पापासाठी एकदा 39 फटके खाल्ले. पण पाऊलाविषयी जर पाहिलं ना त्याच्या पत्रामध्ये, दुसरे करंथीकराचं पत्र 11वा अध्याय 23 पासून 31व्या वचनापर्यंत जर आम्ही ध्यान देऊन वाचलं ना, तर त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, पाऊलाने 5 वेळेस 39 फटके खाल्ले. किती वेळेस खाल्ले? 5 वेळेस खाल्ले. उलटून नाही बोलला तो बरं का. आम्हाला तर वेडा वाकडा शब्द बोलला की लगी म्हणता तू. आज तर लगी कोणाच्या प्रार्थनेची निंदा, कोणाच्या संदेशाची निंदा, काय काय चाललंय. अहो, तुम्हाला हा अधिकार दिलाच नाही. जे तुम्ही ऐकता ना त्याच्यात समाधानी राहा, कारण देवाची इच्छा आहे तुम्हाला त्याही मार्गातून चांगल्या प्रतीचं बनवणं हे देवाला मान्य आहे. म्हणून तुम्हाला ते ऐकायला मिळतं. पण आज लगेच निंदा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण सेवक कधीही मनुष्याच्या द्वारे पाडणार नाही बरं का. त्याला किती पाडण्याचा प्रयत्न केला ना, तो कधीच पाडणार नाही. पवित्र आत्मा कधीच पडू देणार नाही त्याला. पवित्र आत्माने मला सांगितलंय, माझ्या दासा, जोपर्यंत तू माझ्याकडे पाहून सेवा करत आहे ना, तुला कोण काय बोलतय, तुझ्या विरोधात कोण काय करतय याच्याकडे ध्यान देऊ नको. तू फक्त सरळ चल आणि मी तुला ज्या ठिकाणी सेवा करायला जा म्हणन तिथं प्रामाणिकपणे सेवा कर. आणि हेच मी करतोय. यानो, देवाचं ऐकणं साधं नाहीये. आता माझ्यासारखं ना प्रॉब्लेमीमध्ये आज कुणीच नाहीये. माझ्यासारखा प्रॉब्लेमीमध्ये कुणीच नाहीये. त्या प्रॉब्लेमीनं सगळ्या माझ्या प्रभूने आपल्या खांद्यावर घेतल्यात म्हणून मी सेवा करतोय. माझ्या प्रॉब्लेमी प्रभूने खांद्यावर घेतल्या नसते ना, तर मी जगातही असतो का नसतो मलाच माहित नाही. पवित्र आत्मेच्या सानिध्यात आल्यावर ना खरं बोलावं लागतं. पवित्र आत्मा खोटं नाही बोलत. पवित्र आत्म्याला ना पळवाट काढता येत नाही. ताऱ्यासारखं चमकायचंय ना तुम्हाला, तर झळा खावा लागतील, झिजावा लागल, तवा चमकले जाणार. बसल्या जागेवर नाही चमकणार तुम्ही. यानो, तुम्ही अतिशय आशीर्वादित आहात. खरंच मी वेळोवेळी पवित्र आत्मा तुमच्याविषयी हे शब्द का उच्चारतो मला माहिती नाही. फार आशीर्वादित आहात तुम्ही. तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळतं. यानो, याच्यासारखा आशीर्वादाचा वेळ जगामध्ये कोणता नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हटला होता, जे देवाचे वचन ऐकतात ते धन्य आहे. जे देवाचं वचन ऐकत नाही ना, त्यांना देवबाप धन्य नाही म्हटला. वचन ऐकावं लागतं, नंतर पाळावं लागतं. वचन नुसतं ऐकायसाठी नाही बरं का, हे लक्षात ठेवा. न तर म्हणतात, अरे देवाचे तास म्हणले तुम्ही फार धन्य, देवाचे वचन ऐकता. मग पाळायचं कुणी पाळायचं? तुम्हाला ऐकायचं पण पाळायचे पण. या प्रक्रिया करताना तुमचा मुकुट कुणी काढून घेणार नाही. आणि तुमच्या मुकुटात कुणी हात घातलं ना, तर देव त्या हात घालणाऱ्याला हातही घालू देणार नाही. अहो, देवाच्या नियंत्रणामध्ये असलेल्या वस्तूला कुणी काढून घेता येईल का?
सांगा देवाच्या देखरेखीमध्ये एखादी वस्तू आहे, कोणत्या व्यक्तीचं धाडस होईल का ती वस्तू देवाच्या देखरेखीतून बाहेर काढणं? अहो, सैतानाने प्रयत्न केला होता, सैतानाची हकालपट्टी केली, लुसिफरचं सैतान बनवून टाकलं. लुसिफर नावही नाही तुला आता, तुझं नाव लाडाने मी लुसिफर ठेवलं होतं, पण आता तुला लुसिफर म्हणून नाही ओळखणार. माझे विश्वासणारे पण आणि सेवक पण तुला सैतान म्हणतेन, जुनाट साप म्हणतेन, आजगर म्हणतेन. हे तुझे नाव देऊन तुला मी खाली टाकतो. देवाच्या इच्छेच्या विरोधात चरणं सोपं समजू नका प्रियांनो. आज जे कोणी वचनाला दोष लावते ना, त्यांना फार सहज चाललंय, मजेत चाललंय. आम्ही हे करतो तर आम्ही हे करतो. तिथं गेल्यावर कळन हे पण करत होतो हे पण करत होतो ना, त्याचं उत्तर तिथं आहे तुमच्यासाठी. तिथं विचारणा होईल. पृथ्वीवर माझे सेवक ओरडून ओरडून सांगत होते, वचनाला दोष लावू नका. तुम्हाला वचनाला दोष लावायचा अधिकार नाही. हे आत्म्याचं वचन आहे. आत्म्याच्या वचनाला दोष लावायचा तुम्हाला मुळीच अधिकार नाही. नव्हते ना ऐकत, थांबा इथं. यानो न्याय फार कठीण होणार आहे. न्याय फार कठीण होणार आहे. साधं समजू नका. काय नाही, थोड्या वेळ 2 मिनिटं उभं राहीन प्रभू समोर, लगेच प्रभूची जा राज्य करायला. असा न्याय नाही. सगळं पुस्तक ओपन केलं जाईल तुमचं. जेव्हापासून समजदार झाले ना तुम्ही, तुम्हाला कळलं ना मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हापासूनच पिक्चर लगेच दाखवलं जाईल. बघा पिक्चर एक वेळेस एका सेकंदात तुम्हाला तो तेवढ्या वर्षाचा पिक्चर काढणार आहे. तुम्हाला घंटोना घंटे बघावं नाही लागणार माझा पिक्चर कसा होता. एका सेकंदात तुम्हाला तुमचे किती 60 वर्ष असू द्या, 90 वर्ष असू द्या, 120 वर्ष असू द्या, तेवढ्या वर्षाचा पिक्चर एका सेकंदात तुम्हाला दिसणार आहे. मी चांगलं किती केलंय आणि वाईट किती केलंय. आणि त्याच्यामध्ये जर वचनाला दोष देणं असेल तर मग विचार करा. लय सोपं चाललंय आज. मस्त मजेत सगळ्या गोष्टी मी करतो, जगाचं पण करतो, प्रभूचं पण करतो. लय टापटीप मध्ये माझं चाललंय. चांगली गोष्ट आहे. जरी असं चाललंय ना, चांगली गोष्ट आहे. वचनाला दोष लावू नका. वचनाला दोष लावणे विरहित तुम्ही असे चालले ना, देवाला आनंद होईल. देवबाप तुमचा सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. माणसाच्या सन्मानाची कधी भूक लागू देऊ नका तुम्हाला. देवाच्या सन्मानाची भूक लागू द्या. कुणी तुमच्या विरोधात काही बोलू द्या, काही ऑब्जेक्शन तुमच्या विरोधात घेऊ द्या, घाबरू नका त्यांना. केर कचरा म्हणून सोडून द्या त्यांना. केर कचरा तुम्हाला देवाने नाही म्हटलं पाहिजे. मनुष्याने काही तुम्हाला नावं दिले ना, घाबरू नका त्यांना. 12 शिष्य या प्रकारे सेवा करत होते म्हणून त्यांनी सेवा केली, आणि जगाची उलटा पालट हे नाव त्यांना देवाने दिलं. ते जर माणसाला बघून घाबरले असते तर झाले असते का सेवा त्यांच्याकडून? प्रियांनो, पवित्र आत्मा फोडून सांगायला लागलं ना, एक एक शब्द आणि एक एक वचन. त्याच्याजवळ लय अर्थ लय वचन आहेत, पण पवित्र आत्मा तेवढंच सांगतो जेवढं तुम्हाला सहन होईल. म्हणून जो थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू असं लिहिलंय ना. तुम्ही थोडकं ऐकलंय ना, त्याच्यात विश्वासू राहा, आशीर्वादित व्हा, आणि प्रभूकडून जे बक्षीस तुमच्यासाठी प्रभूने तुमच्यासाठी तयार केलंय ते प्राप्त करण्यासाठी नेटाने आणि धीराने प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न करा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो.
दुख से भरी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं। दुख से भरी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं। दुख दूर हो जाएंगे तेरे, गर तू यीशु के साथ है। राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं, चलते जाना। यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है। राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं, चलते जाना। यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है। होय माझ्या बापा, तू आमच्या बरोबर आहे, तर आम्हाला कशाची भीती नाही. आम्ही सुरक्षित आहोत, आम्ही व्यवस्थित आहोत, आम्ही प्रभूच्या नियंत्रणात आहोत याची खात्री तू आम्हाला देत आहे. स्वर्गीच्या बापा, खरोखर आजच्या तुझ्या या सुंदरशा वाचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. कुठली वही, कुठला कागद तुझ्या दासाजवळ नव्हता माझ्या बापा. किती वेळ तू वचनातून बोललेला आहे हे तुझ्या दासाला माहीत देखील नाही आहे माझ्या बापा. परंतु जे काही तू बोलला माझ्या बापा, ते अतिशय उत्तम प्रतीचं तू बोललेलं आहे. तू नेहमी आपल्या इच्छेने आपल्या विश्वासणाऱ्यांना तयार करण्याची इच्छा करतो. तू कधी माणसाच्या इच्छेने विश्वासणाऱ्यांना तयार करत नाही. स्वर्गीच्या देवा, आजचा शब्द, आजचं वचन या परिवारासाठी तू आशीर्वादित कर माझ्या बापा. स्वर्गीच्या बापा, खरोखर प्रत्येक आईबापांची इच्छा हीच असते आपल्या मुलांच्या प्रती, की माझे मुलं सुखी असावे. मग जगातले कोणतेही आईबाप असू द्या, कसलेही आईबाप असू द्या, त्यांची इच्छा एवढीच असते आपल्या मुलांच्या प्रती, की माझे मुलं व्यवस्थित असावे, आशीर्वादित असावे. स्वर्गीच्या देवा, आज मला रीनाताईंचं तू ओझं देत आहे माझ्या बापा. मागील 2 प्रार्थनेमध्ये आमच्या या बहिणीची आठवण मला आली नाही, परंतु आज तुझा पवित्र आत्मा मला आठवण करून देत आहे. स्वर्गीच्या देवा, आमची बहीण ज्या पण ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांच्या आईवडिलांकडून कळलेलं आहे की फार आनंदात, मजेत आमची मुलगी आहे. स्वर्गीच्या देवा, असंच आमच्या बहिणीबरोबर तू सतत त्या ठिकाणी राहा माझ्या बापा. आणि आमच्या त्या बहिणीची हर एक इच्छा प्रभूच्या नावाने तू पूर्ण कर माझ्या बापा. संपूर्ण तो परिवार आशीर्वादित कर माझ्या बापा. त्या परिवारामध्ये तू आहे याचा अनुभव प्रत्येकाला येऊ दे माझ्या बापा. आणि स्वर्गीच्या देवा, आमच्या बहिणीचं त्या ठिकाणचं वास्तव्य सदैव आशीर्वादाने आशीर्वादित केलेलं असं तू करावं, अशी मी तुला विनंती करतो. स्वर्गीच्या बापा, जे मुलीचे आईबापा आहेत त्यांच्या हृदयाला थोडासा का होईना आनंद झालेलाच असेल की आमची मुलगी सुखामध्ये आहे, आनंदामध्ये आहे,
समाधानामध्ये आहे. स्वर्गीच्या देवा, तू कधी कोणाला निराश करणारा देव नाही माझ्या बापा. कोणाची परीक्षा सहनशक्तीच्या पलीकड घेणारा तू देव नाही माझ्या बापा. परीक्षेतून कसं बाहेर काढावं हे तुझ्याशिवाय कोणाला समजू शकत नाही माझ्या बापा. तू कोणत्या रीतीने कोणाला कसं परीक्षेतून बाहेर काढशील ते कोणी त्याचा तर्क वितर्कही करू शकत नाही माझ्या बापा. पण आम्ही एवढंच म्हणू शकतो, आमच्या स्वर्गीय बापाने आमच्यासाठी जे आशीर्वाद ठेवले आहेत ते फक्त बोलण्यातून नाही, कृतीतून आमचा स्वर्गीय बाप ते आशीर्वाद आम्हाला दाखवतो. आणि त्या आशीर्वादाचा अनुभव हे आई वडील सध्या घेत आहेत. स्वर्गीच्या देवा, त्यांचं मन प्रसन्न आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. यासारखं धन कोणतं मोठं आहे माझ्या बापा. या धनापेक्षा मोठं धन कोणतंच नाही आहे माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, असंच या परिवारामध्ये तुझा आनंद, तुझी शांती, तुझी उपस्थिती सदैव या प्रियजनांना दिसू दे, अशी मी तुला प्रार्थना करतो. स्वर्गीच्या देवा, या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परिमाणाप्रमाणे तू आशीर्वाद दे, प्रत्येकाचं मार्गदर्शन कर आणि प्रत्येकांच्या द्वारे तू आणि तू उंचावला गौरवीला जा, अशी मी तुला विनंती करतो. स्वर्गीच्या देवा, याही परिवाराला आशीर्वादाची आवश्यकता आहे आणि ज्या आशीर्वादाची आवश्यकता या परिवाराला आहे, आता याही परिवाराला त्या आशीर्वादाचा मार्ग तू मोकळा करीत आहे माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, योग्य समयामध्ये तू आपल्या विश्वासणाऱ्यांना आशीर्वादाने आशीर्वादित केल्याशिवाय राहणारा देव नाही. तू याही परिवाराला आशीर्वादित केलेला आहे, पण ज्या आशीर्वादाने आशीर्वादित होण्याची या परिवाराची अपेक्षा आहे, ती अपेक्षा तू लवकरच पूर्ण करशील असा मी विश्वास धरलेला आहे माझ्या बापा. तुझी कृपा आणि दया या परिवारावर सतत राहू दे माझ्या बापा, अशी तुला विनंती करतो. आपल्या दासाला आज या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याची संधी दिली, यासाठी धन्यवाद. स्वर्गीय बापा, पाचरणे परिवार आणि पगारी परिवार दोहीही परिवारांना, तसंच स्वर्गीच्या देवा शिंदे परिवारालाही आशीर्वादाने ओतप्रोत भर माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. स्वर्गीच्या देवा, तू आमच्याबरोबर आहे याचा आम्हाला सतत आणि सतत अनुभव येऊ दे माझ्या बापा. आमचे जेवढे ओळखीचे आहेत, जेवढे विश्वासणारे आमच्या माहितीमध्ये आहेत, जेवढे सेवक आम्ही ओळखत आहोत, जे सेवक आमच्या संपर्कात आहेत, अशा सर्वांनाही स्वर्गीच्या बापा तुझ्या पवित्र आसनासमोर आणतो. प्रत्येकांना प्रभू तू आशीर्वाद दे, अशी मी तुला विनंती करतो. तू आपल्या दासाची प्रार्थना ऐकत आहे असा मी विश्वास ठेवतो. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणाला ऋण सोडले आहे, तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन.
आज लय ओनून प्रार्थना केली बुवा. आज लय आत्मा माझ्याबरोबर